तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे MS16 प्लस. तर मित्रांनो, आज आहे रविवार, आज आहे महाशिवरात्र. तर आज महाशिवरात्रीचं काय नियोजन करायचं, तर असा विचार करत करत आम्ही निघालो चिखली घाटातील महिंदेश्वर महादेव या देवाच्या दर्शनासाठी. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्याला एकट्याला फिरायला अजिबात आवडत नाही. तर आधी जाऊयात, सगळे जोडीदार गोळा करूयात. मित्रांनो, 12 वाजता जायचं होतं आम्हाला, पाहुणे 1 वाजलेत. आमच्या डॉक्टरने उशीर केला आम्हाला. अजून चहा घ्या म्हणतात. डॉक्टरनं पिकअप केलं आणि त्यांना टाकलं पकासाहेबांच्या गाडीवर. तर पकासाहेबांच्या गाडीवर त्यांचा चिरंजीव स्वतः पकासाहेब आणि आमचे बाबा डॉक्टर. दुसऱ्या गाडीवर होते शिवाजी कोठारे, गणेश रणसिंग आणि हेमंत दांगडे. कोळगावमध्ये आलो ना, आम्हाला हा बैल दिसला. मग काय, घेतल्या लगेच गाड्या साईडला. तर मित्रांनो, आता आम्ही सगळेजण आलेलो आहे तिथं कोळगावमध्ये. आणि आता मस्तपैकी पारंपरिक पद्धतीने काढलेला असा ऊसाचा रस आता आम्ही त्यासाठी इथं एक ब्रेक घेतला आहे. सगळ्यांना उपास आहे या बारक्या सकट. तर मित्रांनो, घाट चढून आपण वर आलेलो आहोत आणि वर आल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला दिसेल वनपरिक्षेत्र श्रीवंदा महिंदेश्वर मंदिर चिखली. आता ह्या कच्च्या रोडने आपण वरती जाऊयात. आणि हा रोड म्हणजे टोटल ऑफ रोड असणार आहे. इकडं काय डांबरी बघायला मिळणार नाही, दगड फुपाटा आणि माती एवढंच ह्या रोडला आपल्याला पाहायला मिळेल. आज गाड्यांची गर्दी दिसते आपल्याला, महाशिवरात्र आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता महिंदेश्वर मंदिराचा हा कच्च्या रोडचा घाट चालू झालेला आहे. आता गाडी लोडवर चलती, गाड्या पुढून येत आहेत, माणसं चालू येतं. हे बघा गर्दी. बघा साहेब, आपल्या पुढून आलं. मित्रांनो, मंदिरात आल्या आल्या सगळ्यात पहिल्यांदा लक्ष वेधून घेतलं ते दरेकर महाराजांच्या कीर्तनाने. मग काय, थोडा वेळ तिथंच उभा राहिलो आणि घेतला कीर्तनाचा आस्वाद. मंदिराच्या छोट्याशा कमानीतून आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतरच आपल्याला दिसतं की बाहेरच्या बाजूला एक छोटंसं शिवलिंग आहे. आणि त्या शिवलिंगाला तसेच त्याचं दर्शन घ्यायला आलेल्या सर्व भाविक भक्तांना सावली देण्याचं काम हे असं विशाल असणारं झाड करत आहे. दर्शनाच्या रांगेत उभा असतानाच पाहिलेलं होतं की खिचडी शिजलेली. त्यामुळे काय, दर्शन झालं की आलो बाहेर आणि घेतला महाप्रसाद लगेच. मित्रांनो, त्या ठिकाणी आहे मंदिर. आता आपण मंदिर उतरून खाली आलोय आणि मेन रोडला लागायच्या आधीच हे वन विभागाने असं मस्त की सावलीत बसायसाठी केलेलं आहे. तर मित्रांनो, आपलं व्यवस्थितमध्ये दर्शन झालेलं आहे. महाप्रसादाचा देखील आपण लाभ घेतलेला आहे. तर आता येऊन सावलीला निवांत बसलो. या ठिकाणी वन विभागांची सोय केली याच्यात. तर आपला व्हिडिओ इथंच संपतोय असं मी स्पष्टपणे सांगतो आता, आणि घराकडे निघूयात आम्ही. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बोला हर हर महादेव.